नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला उपयोजित लेखन आहे त्यांचा हा पहिला धडा आहे. त्याचं नाव काय? पत्रलेखन. काय आहे तिचं नाव? पत्रलेखन. तर चला बघूया यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. पहिला आपण काय बघणार आहे? पत्रलेखन यांची परिभाषा किंवा पत्रलेखन कसं लिहायचं यांची काही बातमी आता आपण बघणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, अभिव्यक्ति के समस्त लिखित साधनों में पत्र आज सबसे प्रमुख, शक्तिशाली, प्रभावपूर्ण और मनोरम साधन है. अभिव्यक्तीचे समस्त लिखणाऱ्या साधन आज पत्र जे सबसे महत्वपूर्ण किंवा सर्वश्रेष्ठ, प्रमुख, शक्तिशाली आणि प्रभावशाली मनोरम साधन झालेला आहे. दैनिक व्यवहार में पत्र दो व्यक्तियों के कम व्यय में एक ऐसा संपर्क सूत्र है. आणि इथे काय म्हणाले आहे की दैनिक म्हणजे जे आपल्या रोजचं जिंदगी जे चालत आहे त्यामध्ये व्यवहारातून पत्र दोन व्यक्तीचा कमी वेळ किंवा कमच कम वय ऐसा संपर्क सूत्रधार आहे. काय आहे? असा संपर्क सूत्रधार आहे ज्यामध्ये बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या, जिसमें पत्रों के माध्यम से व्यक्ति अपने हृदय के विभिन्न भावों को न केवल व्यक्त करता है आणि ज्या पत्रातून माध्यमातून व्यक्ती कोणताही हृदय म्हणजे हृदय विभिन्न भावाला व्यक्त करत आहे. काय करत आहे? विभिन्न भावाला व्यक्त करत आहे. अपितु संबंधों को सुदृढ़ बनाता है किंवा काय करत आहे? जे संबंध आहे त्यांना सुदृढ बनवून जात आहे. कारण की एकमेकाशी जे बोलणार आपण नाही बोलत, सारखा समोर राहून पण आपण नाही बोलता, तर यामध्ये लोक काय करते की पत्र लिहून आपली बातमी त्यांना सांगत आहे. कळलं? हो. पत्र लिखना एक कला है. इसके द्वारा व्यक्ति के ज्ञान और व्यक्तित्व का भी पता चलता है. इथे काय म्हणाले आहे की पत्र लिहिणारा, पत्र खूपच लोक लिहितं, परंतु जे पत्र लिहितं त्यांचे एक कला आहे. ते यांचा द्वारा व्यक्ती आपल्या ज्ञान किंवा व्यक्तित्व यांचा पण पता जाणवत आहे. जसं तुम्ही आज बघणार की आज आपण काय करते, फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा मेल हा सगळं पासून आपण काय करते, एकमेकाशी बोलते. तर याबद्दल पहिले हा सगळं नाही होते, तर आपली जी बातमी आपण लोकांना सांगत आहेत किंवा बोलताना आपण पत्रलेखन यांचा उपयोग करत होते. कधी आज पण आपण कुठे आपण जसं बँकला जायचं असतात आपल्याला, तर त्याप्रमाणे आपल्या काही अशी बातमी आहे जे आपल्याला सांगायचं आहे, परंतु आपल्यासाठी ते पत्र मागून घेते, त्यावरती आपल्याला पत्र लिहायचा होतो. कळलं? हो. आता यांच्या विशेष बघा. कक्षा 9वी के लिए माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा मंडल द्वारा कक्षा 9वी यामध्ये माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षा मंडल तर्फे सिर्फ कार्यालयीन व व्यावसायिक पत्रों को पाठ्यक्रम में सम्मिलित किया. फक्त कार्यालयीन आणि व्यावसायिक, नीटप्रमाणे ऐकून घ्या, कार्यालयीन आणि व्यावसायिक पत्र या पाठ्यक्रमातून सम्मिलित केलेला आहे. अतः हम यहाँ इन दो पत्रों पर विचार करेंगे. आता आम्ही इथे यांचा दोन पत्राला विचार करणार आहे. कळलं? हो. आता अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे दोन पत्र दिलेले आहे. फर्स्ट आहे तुमचा कार्यालयीन पत्र आणि दुसरा व्यावसायिक पत्र. तर पहिला आपण बघणार. बघा, कार्यालयीन पत्र काय आहे? ये पत्र बैंक, डाक विभाग, विद्युत विभाग, दूरसंचार, दूरदर्शन, महानगर निगम, शिक्षण मंडल, कार्यालय में एक विभाग से दूसरे विभाग को लिखे जाते हैं. हा जे कार्यालयीन पत्र आहे, कार्यालयीन पत्र जे आहे, बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या. हा जे कार्यालयीन पत्र जे आहे ते आपण काय बघणार इथे? ये पत्र बैंक, डाक विभाग, विद्युत विभाग, दूरसंचार, दूरदर्शन, महासागर निगम, शिक्षण मंडल, कार्यालय में एक विभाग से दूसरे विभाग में को लिखे जाते. हा जे कार्यालयीन पत्र आहे ते पत्रला आपण बँक किंवा डाक विभाग किंवा विद्युत विभाग, दूरसंचार, दूरदर्शन, महासागर निगम आणि शिक्षण मंडळ हा कार्यालयातून एक विभागातून दुसऱ्या विभागातून लिखनारा आहे. विभिन्न विभागों के अधिकारियों को विभिन्न विषयों की सूचना एवं शिकायत भी पत्र द्वारा भेजी जाती है. आणि इथे काय म्हणाले आहे की जे विभिन्न विभाग आहे, वेगवेगळा जे विभाग आहे त्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांना आपण विभिन्न विषयामध्ये म्हणजे खूपच वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांची सूचना किंवा त्यांच्या शिकायत ह्या पत्राद्वारा पण देत जात आहे. कळलं?
हो, तर चला अजून आपण बघणार आहे व्यावसायिक पत्र. काय बघणार आहे? व्यावसायिक पत्र बघणार आहे. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. इन पत्रों में व्यापार से संबंधित वस्तुओं की खरीदी मफरोक्त के लिए पत्र, शिकायती पत्र, समान समय पर पहुंचाने के लिए स्मरण पत्र, यात्रा हेतु आरक्षण के लिए पत्र व नौकरी पाने के लिए पत्र लिखे जाते हैं. इथे काय म्हणाले आहे की जे व्यावसायिक पत्र होते, काय जे व्यावसायिक पत्र होते ते पत्र व्यापार यातून संबंधित किंवा वस्तूची खरेदी करणाऱ्या किंवा फरोख्त यांच्यासाठी जे पत्र, शिकायती पत्र किंवा सामान्यांचा समय वेळातून पोहोचणाऱ्या किंवा स्मरणपत्र काय किंवा स्मरणपत्र, यात्रा हेतू आरक्षण करणारे पत्र, नोकरी पाळण्यासाठी पत्र, हा सगळं लिहून जात आहे. यामध्ये विभिन्न वस्तुओं के दुकानदार, प्रकाशक आदि को लिखे जाने पत्र को व्यावसायिक पत्र करते हैं. याबद्दल जे विभिन्न म्हणजे वेगवेगळ्या वस्तू यांचा किंवा दुकानावर प्रकाशक आदी केलेल्या जाणाऱ्या व्यावसायिक लोकांना हा पत्र लिहून जात आहे. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे की कशाप्रमाणे आपण पत्र जे लिखते त्यांचं निर्माण कशासाठी करत आहे किंवा कशाप्रमाणे आपण करणार आहे. बघा, प्रेषक का नाव व पत्ता. जेव्हा आपण पत्र लिखते, ज्यांना पत्र लिखते त्यांचं काय करणार आपण? पहिलं प्रेषक यांचा नाव किंवा पत्ता किंवा दिनांक हा उपर म्हणजे उपरी दाहिनीवर लिहिणार आहे. आता बघा कसं झालेलं होता पुढच्या वर्षी की 2 होता. पहिले आता इथे काय लिहिले आहे? दाहिनी आणि तिथे बाहिनी. तर याबद्दल दोघंही सारखा पत्र लिहिले आहे, परंतु तुमच्यासाठी हा पत्राचा निर्माण इथे तुम्हाला दाहिनी तर्फे लिहायचं आहे. कळलं? हो. प्रेषक मतलब पत्र लिखने वाला व्यक्ती. प्रेषक म्हणजे काय? तुम्ही पत्र लिखत आहे. हो, जसं मी पत्र लिहिणार आहे तर मी काय झाले? प्रेषक. आणि जेव्हा तुम्ही कोणाला पत्र लिहिणार आहे तर त्यांना आपण काय म्हणतो? प्रती. कळलं? हो. बघा, पत्र में अपना वास्तविक नाम व पत्ता कभी न लिखे. पत्रातून आपल्याला वास्तविक नाव जे तुमचं नाव आहे किंवा तुमचं जे पत्ता आहे ते तुम्हाला नाही लिहायचं आहे. कळलं? हो. प्रश्न पत्रिका में जो नाम व पता दिया गया हो उसे ही लिखे. यदि नहीं दिया हो तो काल्पनिक नाम और पत्ता लिखे. जेव्हा तुम्हाला प्रश्न पत्रिका हा भेटतात त्यामध्ये जे नाव किंवा पत्ता लिहत आहे ते तुम्हाला उपयोग करायचा आहे. त्यांचं नाव व पत्ता लिहायचा. पण जशा तिथे नावावर पत्ता नाही दिलेला आहे तर तुम्ही काय करायचं? काल्पनिक नाम लिहायचं. जे काही पण आहे तुमचं नाम स्वतःचं नाही लिहायचं, कोणाचं पण नाम लिहायचं आणि कोणताही पत्ता लिहायचा आहे. कळलं? हो. तर हा झाला आपला प्रेषक किंवा नाव आणि पत्ता. आता आपण पाहणार दिनांक. दिनांक काय आहे? बघा, दिनांक उसी दिन का लिखिए जिस दिन आप पत्र लिख रहे हैं. इसमें दिनांक, महीने का पूरा नाम और सन लिखिए. याबद्दल जे दिनांक आहे, दिनांक तुम्हाला कोणता दिवस लिहायचा आहे? ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहत आहे त्या दिवशीचा तुम्हाला दिनांक लिहायचा आहे. आणि यामध्ये दिनांक, त्यांचं पूर्ण महिने आणि त्यांचं सण पण लिहायचं आहे. हा पूर्ण लिहायचा. जसं आज मी तुम्हाला सांगते की आज किती तारीख आहे? आज बघा 30 जानेवारी आहे. ठीक आहे? तर याबद्दल तुम्ही 30 जानेवारी पूर्ण लिहिणार. 30 जानेवारी 2021. तर याप्रमाणे तुम्ही असाही लिहिणार आहे. तर येथे बघा पद और पत्ता. आता तुमचं पद किंवा पत्ता इथे राहणार. बघा, पहिली पंक्ती में सेवा में लिखे. हा आपला दिनांक झाला तर त्याबद्दल आपण पहिली पंक्ती काय लिहितात? सेवा में. कारण की आपण त्यांचं ते आपल्याला मोठं आहे. फिर जिसे पत्र लिख रहे उसका पद श्रीमान व्यवस्थापक. आणि त्याबद्दल आपण कोणाला पण जे पत्र लिहत आहे त्यांचं पद किंवा त्यांचे श्रीमान व्यवस्था. दूसरी पंक्ती में लिखे और तीसरी पंक्ती में उसका पता लिखा. आणि दुसऱ्या पंक्तीवर लिहिणारा आणि तिसऱ्या पंक्तीवर त्यांचा पत्ता आपल्याला लिहायचा आहे. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, उदाहरण स्वरूप मी तुम्हाला इथे दिलेली आहे की कशाप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. बघा, उदाहरण इथे आपण लिहिलं सेवा में आणि इथे आपण लिहिलं श्रीमान व्यवस्थापक जी, ज्यांना आपण लिहत आहे. नूतन पुस्तक भंडार, सागर दर्शन, बाजारपेठ, पुणा आणि इथे तुमचा पिनकोड. तर याप्रमाणे तुम्हाला इथे हा सगळं लिहायचं आहे. विषय पते के बाद नीचे की पंक्ती पर. विषय कुठे नेणार? पते नंतर. जेव्हा तुम्ही पत्ता लिहित आहे त्यांचं नंतर जे खालती जी पंक्ती आहे त्यातून लिहायचं आहे. बघा, विषय हेडिंग देकर उसका विषय लिखे. आणि विषय हा तुम्हाला लिहायचंही आहे. विषय लिहिल्यानंतर तुम्हाला इथे त्यांचा विषय लिहायचा आहे की का कारण आहे की तुम्ही पत्र लिहत आहे. कळलं? हो. आता उदाहरण
विषय पुस्तकों की मांग हेतू निवेदन पत्र, म्हणजे तुम्ही आता इथं मी नूतन पुस्तक भंडार लिहिलं, तर याबद्दल यांचा विषय मी काय लिहिलेला आहे की पुस्तक म्हणजे पुस्तकाची मागणी करणारा निवेदन पत्र मी तुम्हाला लिहित आहे. तर याप्रमाणे इथे यांच्या विषय असा प्रमाणे दिलेले जात आहे. आता इथे बघा संबोधन. संबोधन काय है? जिसे पत्र लिखना है उसके लिए शिष्टतापूर्ण संबोधन लिखना चाहिए. ज्यांना आपण पत्र लिहित आहे, ज्यांना आपण पत्र लिहित आहे त्याबद्दल त्यांच्यासाठी शिष्टतापूर्ण संबोधन असा लिहिणारा आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर या तुमचं उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे की कशाप्रमाणे तुम्हाला जे पत्र आहे ते लिहायच्या सुरुवात करायचं आहे आणि काय काय तुम्हाला येऊन जाणार आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, हा झाला आपला असं. आता आपण पाहणार आहे की आपण आपला जे विषय झालेला आहे तर विषयाबद्दल त्यांची व्याख्या म्हणजे आपण पत्र का लिहित आहे. बघा, मानवी जसे मानवी महोदया आणि मानवी महोदया, तर याप्रमाणे इथे मुलगा असो तर ते आणि मुलगी असो तर ये, तर याप्रमाणे असा दिलेले जात आहे. त्यानंतर आपण लिहिणार आहे विषयांची व्याख्या. काय लिहिणार आहे? विषयांची व्याख्या. बघा, संबोधन के बाद पत्र का मुख्य भाग अर्थात विषय वस्तु आरंभ होता है. पत्र का आरंभ, मध्य और अंत इन 3 भागों में बांटा जाता है. आता आपण पाहणार विषय यांची व्याख्या. संबोधनचे नंतर पत्राचा मुख्य भाग अर्थात विषय वस्तू आरंभ होऊन जात आहे. पत्रातून आरंभ किंवा मध्यातून या 3 भागातून वाटणारा आहे. या 3 भागातून वाटणारा आहे. आता आपण पाहणार आहे समापन अथवा प्रेषक यांचा परिचय. समापन किंवा प्रेषक यांचा परिचय आपण बघणार आहे. बघा, पत्र भेजने वाले का परिचय पत्र के नीचे दाहिनी और राइट साइड में लिखिए. जेव्हा तुम्ही ज्यांना पण पत्र भेजत आहे त्यांचा परिचय आपल्याला दाहिनी तर्फे लिहायचा आहे. उदाहरण इथे बघा, भवदीय अथवा भवदिया, रमेश पाटील अथवा रमा पाटील, आज्ञाकारी आपका आज्ञाकारी छात्र. बघा, भवदी किंवा भवदिया, रमेश पाटील अथवा रमा पाटील, आपका आज्ञाकारी छात्र अथवा आपकी आज्ञाकारी छात्रा. तर याबद्दल असंही तुम्हाला लिहायचं आहे. तर हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचं पत्र हा निर्माण झालेला आहे. आता आपण पाहणार आहे अजून काय बघून घ्या. बघा, आता मी तुम्हाला एक पत्र लिहिलेलं आहे इथे, त्याचा प्रारूप दिलेला आहे. कोणतं पत्र आहे ते? शिकायती पत्र. कोणतं आहे? शिकायती पत्र. तर चला बघून घ्या. निम्नलिखित में से किसी एक पत्र का प्रारूप तयार करा. कोणताही एक पत्राचा, मी इथे एकही दिलेला आहे ते बघा. पत्र काय आहे तुमचा? बिजली का बिल अधिक आने के संबंध. बिजली यांचं बिल जे आहे ते अधिक आहेत त्यांच्या बद्दल मी शिकायती पत्र लिहित आहे. उप अभियंता महाराष्ट्र राज्य बिजली मंडल. आता घर में ना तो फ्रिज है और ना ही वॉशिंग मशीन, आवश्यक लाइट और पंखों को भी प्रयोग नहीं किया जाता. तर याप्रमाणे माझ्या घरात नाही फ्रीज आहे आणि नाही वॉशिंग मशीन आहे आणि जेव्हा आवश्यक आहे त्याबद्दलही मी लाईट किंवा पंखा यांचा प्रयोग करत आहे. त्याबद्दल भी माझा जे लाईटचं बिल आहे ते जास्त येते. तर याप्रमाणे मला कुठे बिजली यांचा म्हणजे उप अभियंता महाराष्ट्र राज्य बिजली मंडळ यांना पत्र लिहायचं आहे. कळलं? प्रश्न? हो. तर त्याला यांचा प्रारूप आपण पाहणार आहे. बघा, इथे माझ्या पत्राची सुरुवात झालेली आहे. बघा, रमेश पाटील 50 रामपूर नाशिक आणि इथे यांचा पिनकोड दिनांक 5 मार्च 2018. तर याबद्दल मी इथे तुम्ही इथे 21 लिहू शकतो, नाहीतर मी इथे असंही प्रमाणे लिहिलेले आहे. आता आपण पाहणार आहे इथे सेवा में. बघा, इथे सेवा में श्रीमान उप अभियंता जी महाराष्ट्र राज्य बिजली मंडल नाशिक आणि इथे यांचा पत्ता. तर याप्रमाणे हा पत्ता पण झालेला आहे. आता आपण पाहणार आहे विषय. विषय काय आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. मी तिथे सांगितले आहे बिजली का बिल अधिक आने के संबंध में शिकायत पत्र. बिजली यांचं बिल अधिक आहेत त्याबद्दल मी यांचा संबंध या संबंधी मी शिकायती पत्र लिहित आहे. बघा, मानवीय महोदया, मैं महाराष्ट्र राज्य बिजली मंडल की बिजली की उपयोग वर्षों से कर रहा हूँ. मेरा उपभोक्ता क्रमांक है 101625 है. आता बघा, इथे आपला प्रारूप झालेला आहे. तर यांच्या सुरुवात कशा प्रमाणे मी करत आहे. मानवी महोदय, मी महाराष्ट्रातून राज्य बिजली मंडल बिजलीचा उपयोग किती वर्षातून करत आहे. माझा उपभोक्ता क्रमांक 101625 आहेत.
बड़े दुख के साथ सूचित करना पड़ रहा है की फरवरी 2018 का मेरा बिजली का बिल अनुमान से अधिक आया है आणि मला हा खूपच दुःखातून मी तुम्हाला सूचित करण्यात आहे की फरवरी 2018 तर माझा जे बिजलीचं बिल आहे या अनुमानातून मी अधिक येत आहे. बिजली का उपयोग हमेशा की तरह हो रहा है आणि बिजली यांचा उपयोग मी स्वतः कसं करत आहे तेच प्रमाणे मी करत आहे. बिल इतना अधिक क्यों आया है? हा जे बिल आहे ते इतकं अधिक क्यों का आलेलं आहे? मेरे घर में तो फ्रिज है और ना ही वॉशिंग मशीन है. माझ्या घरी नाही फ्रीज आहे आणि नाही वॉशिंग मशीन आहे. कपडे ही भी बाहर ही प्रेस करवाते आणि माझे जे कपडे आहेत ते पण आम्ही दुकानावर ही प्रेस करते. अनावश्यक लाइट और पंखे का भी प्रयोग नहीं किया जाता. जेव्हा लाईट हवे तेव्हाही आम्ही बिजली चालवता आणि जेव्हा पंखा हवे तेव्हाही आपण पंखा चालवतात. तर इतका का बिल येत आहे आणि इसके इस महीने का पिछले महीने के बिल से 2 गुना आया है व चिंता का विषय आणि याबद्दल हा महिना जे आहे त्यांचं पुढच्या महिन्यातून जास्त बिल आलेलं आहे आणि हा आमच्या चिंताचा विषय झालेला आहे. कळलं? हो. आता बघा इथं नीटप्रमाणे ऐकून घ्या. हां. आता आपसे प्रार्थना है कि इस विषय पर ध्यान दीजिए. आता तुमचा प्रार्थना है की आता तुम्ही या विषयावर ध्यान द्या. उचित कार्यवाही करा, खूपच कार्यवाही करा. इस पत्र के साथ फरवरी और पिछले 5 बिलों की झेरॉक्स प्रतियां संलग्न है आणि याबद्दल ही मी तुम्हाला या फरवरीच्या आणि पुढच्या 5 महिन्याचं बिल तुम्हाला झेरॉक्स कॉपी देत आहे. कष्ट के लिए क्षमा प्रार्थी हूँ. धन्यवाद. भवदी रमेश पाटील. तर याबद्दल आपल्या पत्राचा प्रारूप तयार झालेला आहे. आता तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या, सगळं व्यवस्थित करून घ्या आणि पुन्हा करून घ्या. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपण पत्र लिहत आहे आणि पत्र लिहायची कोणती बातमी सर्वश्रेष्ठ महत्त्वपूर्ण आहे ते पण आपण बघितले. मी तुम्हाला एक पत्ररूप धारण दिलेले आहे ते नमुना ते बघून तुम्ही अजून काही करायचं. कळलं? हो. धन्यवाद.